पुंडरीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंद लहरी या ग्रंथात आत्तापर्यंत आपण 36 ओवीपर्यंत पाहिलेला आहे। अगोदरचा झालेला विषय असा की ज्ञानियाच्या ठिकाणी देह असला तरी एकदा आत्मसुखाची अनुभूती आली की ते सुख त्या ठिकाणी स्थिर राहतं, तो त्या स्थितीत राहतो। त्यामुळं बाह्य काही हो, देह आहे, देहाला प्रारब्ध आहे, प्रारब्धाची कर्म होतील, पण या ज्ञानियाला त्या कर्माचा कुठलाही परिणाम उभा राहत नाही। त्याच्यामुळं काय झालं की ज्ञान प्राप्त झाल्यामुळं अगोदरचं जे बंध मुक्त हे जे काय होत्या गोष्टी त्या राहिल्याच नाहीत। आता चालू असलेल्या विषयात सद्गुरु चरणी जयाचा भाव, तया बंध मुक्तता झाल्या वाव, त्याते काळ विसरला पहावो, तया ठावो ब्रह्मपदी। मुळात ज्ञानिया ज्ञान अवस्थेपर्यंत कुठून गेला, त्याला मूळ कुठं आहे किंवा त्याची साधना कुठून सुरू झाली तर श्रीगुरूच्याच कृपेपासून सुरू झाली। एरवी श्रीगुरूशिवाय होत असलेला जो परमार्थ असेल तो असा तसाच असतो, कारण त्याला निश्चित साध्य नसतं आणि काय करावं ह्याचा निश्चय नसतो। सद्गुरूजवळ साध्य आणि साधन या दोन्ही गोष्टीचा निश्चय झाल्यामुळं सद्गुरू त्याच्याकडून या दोन्ही गोष्टी पूर्ण करून साध्यात नेऊन पोचवतात। मुळात काय असतं की कित्येक ठिकाणी आपण सद्गुरू चरणी, सद्गुरू चरण हा शब्द पाहतो। चरण म्हणजे काय, तर एरवी श्रीगुरूच्या चरणावरच मस्तक ठेवावं लागतं। तसं पाहायला गेलं तर श्रीगुरु देव आणि आई वडील यांना साष्टांग दंडवत घालावा लागतो। त्याच्यामुळं श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत। आता हे काय आहे, हे रूढीच आहे, पण चरण या शब्दाचा यथार्थ कसा होतो तर ज्ञान, श्रीगुरूजवळ ज्ञान आहे। श्रीगुरू आम्हाला ज्ञान देतात, ज्ञान देतात म्हणजे ज्ञानानंच आपल्या ठिकाणी अनेक गोष्टीचे जे काही असलेले दोष होते ते निघून गेले। पहिल्यांदा काय आहे की परमात्म स्वरूपाला सोडून अन्य गोष्टीशी आपला जो संबंध आहे त्या संबंधानं त्या गोष्टीचे आशापाश आपण धारण केलेले आहेत, प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे आणि प्राप्त झाले त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करणे, यालाच बद्धत्व म्हणायचं। बद्ध म्हणजे काय असेल तर तो हे सगळं जे आहे हे सुख देणार आहे अशी आमची समजूत असल्यामुळं त्याच्याशी संबंध आला, आसक्ती राहायला लागली आणि तो जो काही त्या जमा केलेल्या वस्तूशी संबंध येऊन त्याचंच प्रियत्व झालं, हे खरं बद्धत्व आहे। आता ह्या सगळ्या जमा झालेल्या वस्तू या काय आहेत तर काही कारणानं जवळ आल्यात। एरवी त्यांचा जो स्वभाव आहे तो नाशिवंतच आहे, त्या काही प्राप्त करून देतील किंवा त्यांच्यापासून सुख मिळेल असं कधीच होत नाही। सुख आपल्याजवळच असतं, पण जेव्हा जेव्हा वस्तू आणि त्या वस्तू प्राप्तीचा प्रयत्न चाललेला असतो तेव्हा वस्तू जवळ आल्याबरोबर वृत्ती शांत होते आणि शांत वृत्तीत आतलंच सुख बाहेर येतं। पण आपल्याला निमित्त कोणतं होतं की जी बाहेरची वस्तू प्राप्त झाली त्याचा, हे संपलं, कारण दुसरीकडे कुठं सुख नाही।
विषयात सुख नाहीच नाही याची खात्री झाली. विषयी सुख आहे हे तो बोलण्याची सारिके नव्हे. हे आता आहे म्हणायला सुद्धा काही कारण नाही. मग असं विषयाकडचा वस्तूकडचा म्हणजे अवांतर वस्तूचा भाव संपला की त्याला ज्ञानच जवळचं वाटतं, कारण ज्ञानानेच हे समजून दिलं. आणि म्हणून या सगळ्यातनं तो काय झाला, मुक्त झाला. आता हे माझं पण संपलं. आणि केवळ जर काय असेल तर आपल्या स्वस्वरूपाकडं लक्ष गेल्यामुळं बंधत्व मुक्तत्वात झालं. आता जो ज्ञानी आणि ज्याच्या ठिकाणी एक परमात्माच फक्त अनुभवाला आलेला आहे, या सगळ्याशिवाय काही दिसत असलं तरी ते सगळं मिथ्या आहे. त्याला बंधत्वही नाही मुक्तत्वही नाही. मग हे दोन्ही गोष्टी बाजूला झाल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की जे काही बाह्य वस्तू आहेत त्या वस्तू त्या सगळ्याच्या पाठीमागं काळ आहे. कोणाला किती आयुष्य ठरलेलं आहे. काही क्षणिक आहे तर काही 1 दिवसाचं आहे, काही 4 दिवसाचं आहे, 8 दिवसाचं आहे, काही 10, 15, 20, 80, 90 असे जे काय असतील त्याला आयुष्यमान ठरले. हे आयुष्य म्हणजे काय, काळच. ज्याचं त्याचं मोजमाप हे काळ आहे. आणि इथं काळ राहिलाच नाही. तो काळ याच्याजवळ काय झाला की ते काळ विसरला पाहावं. आता इथं प्रत्येक गोष्ट आमच्याकडं कसं आहे तर जे आत्ता आपण अनुभवतोय आणि जे मागं आपला अनुभव होऊन गेला, कुठला बाह्य संसाराचा जो होऊन गेला त्याला म्हणतो आम्ही भूतकाळ, जो आत्ता चालला आहे त्याला म्हणतो आम्ही वर्तमान काळ, आणि पुढं असं येऊ शकेल असं जे ठरवतो तो भविष्यकाळ. इथं नित्य वर्तमान काळ आहे. सुखच आहे. त्याला भूतकाळात जायची गरज नाही आणि भविष्यकाळात, कारण हेच अखंड आहे. मग काळ कुठं राहिला. आपण जसं आता सकाळ, दुपार, संध्याकाळ हे दिवसाचे भाग पाडले. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे आपल्या असलेल्या काय आहे चालू स्थितीचे भाग पाडले. इथं भागच पडत नाही. जे सुख काल होतं ते आज आहे, उद्या आहे. हे काल आज आपण बाहेर पाहतो दिवसाकडं म्हणून आहे, अखंड आहे. या सुखाला कधीच ओसर नाही, असतं नाही, आणि असतं नाही तर उदय नाही. असं काळही तिथं नाही. तया ठावो ब्रह्मपदी. मग तो कुठं जाऊन थांबला तर ते ब्रह्मपद आहे. की आत्तापर्यंतची सगळी पदं ढळणारीत, न ढळणारं पद कोणतं असेल तर ब्रह्मपद आहे. कारण असं पद मिळाल्यानंतर तिथून परत कुठंच जायचं नसतं, परत माघारी यायचं नाही, परत कुठं जायचं नाही. असं तेच पद एक आहे की त्याला कधीच कुठेकडे हालचाल नाही. अचल असं त्याला म्हटलं जातं. ही स्थिती कशी अचल आहे, इथं काहीच नाही असं ते पद आहे. भावार्थी जे निज गडे, तया बद्धमुक्तता केवी घडे. यमपुरी ओस पडे म्हणून रडे प्रेतनाथ. आता वर आपण पाहिलं की सद्गुरुचरणी जयाचा भाव म्हणजे काय तर भाव म्हणजे तिथं असलेली अत्यंत स्थिरता, आहेपणा. आपण जे काही बाहेर सगळं पाहत असतो त्याला आहेपणा देतो, म्हणजे त्याच्यावर आपला भाव आहे. देहावर भाव आहे, कारण देहाला आहे समजतो आणि तो कित्येक दिवस टिकल असं समजतो. झालं जीवाला भाव आहे, जीव आहे असं ठरवतो. इंद्रियाला भाव आहे, ज्याला आहेपणा देता तो भाव आहे. आणि बाहेर तरी काय, एखादी वस्तू असली तर ह्याचा काय भाव आहे म्हणतोच आपण, म्हणजे त्याला केवढ्या किमतीत तुम्ही मोजताय. आता इथं कसं झालं तर ब्रह्मपदी भाव, हा ब्रह्मपद असं आहे की ते कधीच कमी जास्ती होत नाही, स्थिर आहे. त्याचा भाव तरी कसा कमी व्हायचा. त्याही भावाला एकच जागा आहे. मग ते जर काही असेल तर त्या भावाला आता शुद्धत्व आलं. निजगडे म्हणजे तो भाव शुद्ध आहे. आणि शुद्ध भावाच्या ठिकाणी ह्या सगळ्या काही शास्त्रानं मांडलेल्या, म्हणजे अज्ञान मांडले की बद्धत्व आलं, आणि बद्धत्व आलं की मुक्तत्वाचा प्रयत्न आला.
ह्या सगळ्या गोष्टी कुठून सुरू झाल्या? तर अज्ञानाची मांडणी केल्यापासून. आता ज्ञानानं अज्ञानच उरलं नाही ना, मग बद्ध कुठलं मुक्त कुठलं काही नाही. हे दोन्ही जिथं घडत नाही तिथं तो जो काय आहे त्याच्याकडून काहीच होत नाही. जर त्या ज्ञानियाचा देह असेल तर त्या देहापासून होत असणारी कर्म शुद्धच असतात. ज्ञानेश्वरी तर सांगते की त्याच्या हातून त्रैलोक्याचा घात झाला तरी तो झाला असं होत नाही. कारण काय आहे? तेने केली ऐसे मातो म्हणू नये. त्याच्या ठिकाणी नाही ना. कर्तृत्व भावानं जे होत असतं ते अंगी येतं. जे कर्तेपणाच तिथं नाही, ते कर्म झालं आणि त्याचं पाप पुण्य लागलं असं कधी होत नाही. त्यामुळं तिथं काहीच नाही. आणि पाप पुण्याची जागा असल्याशिवाय, पाप पुण्य जवळ असल्याशिवाय यमपुरी कसं जाणं होईल? त्याच्यामुळं काय, ज्याच्या ठिकाणी काय नामासी विनमुख तो नर पापिया. पापिया कोणाला म्हणायचं? नामासी विनमुख आहे आणि तो यमाच्या ठिकाणचा आहे. महाराज सांगतात की हा यमाचा पाहुणा आहे. ज्याच्या ठिकाणी नाम नाही तो कोण आहे? यमाचा पाहुणा आहे तो. यमलोकी पाहुणेर. याचा आता तिथं आदर सत्कार होईल. कुठं? यमलोकी. आता याला यमलोकी जायचं काहीच कारण नाही. आणि असं जर सतत होत गेलं म्हणजे जे जे जीव सद्गुरू चरणाजवळ आले, मुक्ततेचा रस्ता धरला आणि मुक्तच होत गेले, यम म्हणेल मला काय काम ठेवलं का नाही? काही मी काय काम करू? म्हणून रडे प्रेतनाथ. प्रेतनाथ म्हणजेच यम. हा यमधर्म म्हणेल काय करू? यमो म्हणे कोणाशी यमावे, दमो म्हणे कवना दमावे. आता काय करू? इथं काही राहिलंच नाही. म्हणजे जसं कीर्तनाच्या श्रवणातून मुक्त होता येतं. कीर्तनाचे नि नटण्याचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित्त करायचं तो व्यवसायच थांबला. कारण इथं काय आहे? केवळ कीर्तन श्रवणानं मुक्त होत चालला. तसं आता त्या यमाला काही काम राहिलं नाही. यमाकडे जाणारे उरले नाहीत. अर्थात काय की दोन गोष्टीत सगळेच जग मुक्त होतं असं नाही. मग जर तसं झालं असतं तर ही वाट कोणी व्हायची? ही सगळे जे आहे ते वाट वाहतच असते. ज्यांचं भाग्य आहे ते भाग्यवानच या ठिकाणी येतात आणि मुक्त होतात. यांच्या दृष्टीनं आता यमाचा काही संबंध राहिला नाही. जे पतंग भक्षी वडवा नळासी, दर्दुरी गिळी जे शेषासी, जे खद्योते गिळी जे रविबिंबासी, तई गुरुभक्तासी बद्धता. आता काय आहे? असंभाव्य गोष्टी दिल्यात. असं कधी होईल का असं म्हणायचे. जे पतंग भक्षी वडवा नळासी. पतंग ज्योतीला खायला जातो तर ज्योतीत जळून जातो आणि कधीतरी ज्योतीला अशी झडप मारतो की ज्योत विझवतो. वडवानळ म्हणजे केवढा मोठा आणि त्याला हा पतंग कसा खायचा? पण म्हणले खाईल. एखाद्या वेळेस काय होईल? तसं होईल. दुसरं दाखवलं दर्दुरी गिळी जे शेषासी. आणि बेडकाने काय केलं? सर्प गिळून टाकला. असं होत नाही, कारण सर्पच काय असतो तर बेडकाला गिळून टाकतो. पण असंच झालं आहे की त्यानंच काय केलं? सर्प गिळून टाकला. आणि जे खद्योते गिळी जे रविबिंबासी. आणि सूर्योदय झाला की काजवे कुठं आहेत तर नाहीत कळत सुद्धा नाही. कारण त्यांचा उजेड सूर्याच्या प्रकाशापुढं काय दिसणार आहे? रात्री सगळे काजवे आणि रात्र दिसती काजव्याने सगळीकडं चमचमचम झालेली. आता सांगितलं की ह्या काजव्याने सूर्याला खाऊन टाकलं. संपला सूर्य त्याच्या पुढं. ते तई गुरुभक्ताशी बद्धता. असं कधी होईल का? तर असं कधी होतच नाही. म्हणून जे गुरुभक्त आहेत त्यांना बद्धपणा कधी येणार नाही. गुरुभक्त हे काय आहेत की जसं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. आता माझा उद्धारच झाला. आता मला शंका राहिली नाही माझा उद्धार होईल की नाही. मी पूर्ण काय झालो? याच्यातून तरलो म्हणजेच मुक्त झालो. तेव्हा गुरुभक्ती
आणि अनन्यपणानं असणारी गुरुभक्ती ही काय आहे की आपल्याला मुख्यतः या मुक्ततेच्याच घरी घेऊन जाते. जई वायसे युद्ध की जे खगपतीसी, पिपीलिका सप्तसागर शोषी, की मुरकुटे गिळीजे ब्रह्मांडासी, तई गुरुभक्तासी बद्धता. आता तसंच अजून काही मांडण्या केल्या. दुसरं काय मांडतात की काय केलं, कावळा होता आणि त्यांनी युद्ध कोणाशी केलं, गरुडाशी केलं आणि गरुडाचा पराभव केला त्यांनी. असं होईल का? दुसरं दाखवलं पिपीलिका सप्तसागर शोषी, मुंगी गेली आणि हे 7 सागर गिळून टाकले. आता अनेक मुंग्या नाही म्हणायचं, एकच पिपीलिका म्हणजे एकाच मुंगीने ह्या सगळ्याला गिळून टाकले असंही नाही. आणि की मुरकुटे गिळीजे ब्रह्मांडासी, दुसरं चिलट आहे साधं आणि अख्खं ब्रह्मांड गिळून टाकलं. म्हणजे ते एका उमराचं असतं फळ, ते उलगडलं तर त्यातनं कितीतरी तसले निघतात आणि त्यातलं एखाद्याने सगळंच गिळून टाकलं असं कधी होतं का? असं कधीच होणार नाही. तई गुरुभक्ताशी बद्धता, असं झालंच नाही, होणारही नाही. म्हणजेच गुरुभक्ताला सुद्धा बद्धपणा येणार नाही, तो बद्धतेत राहतच नाही. एकदा का असं आहे की मनुष्य श्रीगुरूच्या जवळ गेला आणि श्रीगुरू प्राप्ती झाली तेवढ्याने चालत नसतं. श्रीगुरू म्हणजे त्यांचं समागम घडावं लागतं, त्यांचं सानिध्य घडावं लागतं, त्यांच्याकडून श्रवण घडावं लागतं. जितकं श्रवण होत जाईल तितकं अंतःकरण काय होतं, श्रवणात शुद्ध होतं. झालेल्या श्रवणाचं मनन करावं लागतं आणि मग त्याची बद्धता सुटते. बद्धता सुटणं म्हणजे काय आहे, बद्ध नावाची कल्पनाच होती, ती कल्पना संपली की झालं. जई चित्रीच्या हुताशने तग्ध होती महावने, की रज्जू सर्पाची या पाने मृत्यू पावे कृतांतू. आता त्याच्यानंतर तोच अशाच ओव्या देत आपली उदाहरणं दिलीत की कुठं आहे, अग्नी आहे चित्रातला, एखाद्या भिंतीवर चित्र काढले आणि ते चित्र कसायचं आहे, अग्नी अगदी खूप जोरात आहे, ज्वाळा आकाशाला पोचतात की काय असं त्या चित्रात दाखवलं गेले. पण एवढ्याने काय केलं तर सगळं जे महावन आहे बाहेर असणारं ते सगळं दग्ध करून टाकलं. आहे कुठं, भिंतीवर. आणि तो इकडं कसं त्या भिंतीवरल्या अग्नीला आपण हात लावला तरी आपला हात भाजायचा नाही आणि बाहेरचं वन तो कसं काय खाऊन टाकेल. पण तसं झालं तर की रज्जू सर्पाची या पाने, तसंच दोरीवर भासलेला सर्प आहे. आता तो मिथ्या आहे, केवळ अध्यास आहे. पण त्या सापाने काय केलं, महाकाळ जो आहे सगळा काय मृत्यूचा काळ त्यालाच खाऊन टाकलं. काळ दुसऱ्याला खायला जातो तर या सर्पानं काळाला खाल्लं. मुळात सर्प सत्यच नाही आणि तो काळाला खातो. हे जसं कधीच होणं शक्य नाही तसं गुरुभक्त हा कधी बद्ध होत नाही. की मक्षिकाचे नि थडके महागिरी पडो शके, किंवा प्रेताचे नि धाके झडपो शके महाकाळ. आता त्याचेच उदाहरणं आहेत सगळे. मशक आहे, मशक म्हणजे छोटंसं चिलट, आणि त्याने काय केलं, धडक दिली महागिरीला आणि तो पडला उलथून. असे तरी होतं का? नाही होत. शिवाय प्रेताचे नि धाके, शेवटी काय आहे की प्रेत आहे. आता एरवी काय असतं की प्रेताजवळ जायला कोणीतरी धैर्यवान असते, तेच जातात. सहजासहजी माणसं लांबच राहतात कारण भीती वाटते. आता हिथं काय झालं, या प्रेताचं भय तर झालं पण कोणाला झालं, महाकाळाला. तोच प्रेताला भिला तर मग ह्याला हे सगळं कसं नष्ट होईल. किंवा वांजेचे नि सूते रणी जिंकी जे इंद्राते, किंवा कासवीचे नि घृते कुंभकर्णासी तरळ होय. आता त्याच्यानंतर वांजेचा मुलगा,
आता मुळात वांज मुलगा असल्यावर वांज कशी, पण मुलगा, आणि त्यांनी इंद्राबरोबर युद्ध केलं, इंद्राला जिंकलं, हेही नाही. कासवाचं तूप काढलं, कासवाचं दूधच नाही, कासवाला धार काढता येत नाही, दूध नाही, पण काढलं. आणि कोणाला इतकं त्या कुंभकर्णाला झालं की त्याच्या सगळ्या अंगावर ते चोपडलं. आता त्याच्या अंगावर असं असतं की मोठमोठ्या काटेरी झुडपासारखी केस आहेत, त्याला दुसऱ्याने हात लावता येत नाही, आणि त्याचं ते तुपानं त्याला लावलं. हेही ईश्वर इच्छा घडे, परी गुरुभक्ताशी बद्धता न घडे. जन्ममरणाचे फिटले कोडे, तुटले बिरडे मायेचे. आता काही वेळेला असं असतं की ईश्वराच्या मनात असलं तर काय होईल, जी गोष्ट संभाव्य नाही तीसुद्धा होईल, असंभाव्य गोष्टही संभाव्य होऊ शकेल जर ईश्वराच्या मनात असेल तर. पण ईश्वरसुद्धा असं आहे की जे सृष्टिक्रम आहे त्या सृष्टिक्रमाच्या पलीकडं कधी इच्छा करतच नाही. सृष्टिक्रमाच्या पलीकडची जर इच्छा केली आणि तसं घडलं तर ईश्वर सत्ता बाधित होईल ना. म्हणून जे ईश्वराची इच्छा असते ते तुमच्या आमच्या उपयुक्ताचंच असते. कधी का आपल्याला त्याचं आपण पाहतो की कितीतरी झाडं झुडं अशी आहेत की हे कशाला निर्माण केलं आहे देवानं, काय ह्याची अडचण म्हणून केलं आहे निर्माण असं वाटतं. पण कोणतंच निर्माण झालेलं असं नाही. कशाचं तरी मूळ, कशाचं तरी फूल, कशाचं तरी पानं ही औषधीच आहेत. प्रत्येक गोष्टाच्या वस्तूच्या वृक्षाच्या वनस्पतीच्या ठिकाणी औषध आहे. त्याच्यासाठी ईश्वराने निर्माण केले, तुम्हा आम्हाला अडचण करायसाठी नाही असं आहे. पण ईश्वर इच्छा झाली तर या वर झालेल्या ओव्यात ज्या आपण पाहिलेल्या गोष्टीत त्या कदाचित होतील, पण गुरुभक्ताला बद्धता कधीच घडणार नाही. म्हणजे तो भक्त आहे आणि बद्ध झाला आहे असं नाही. त्याची भक्ती अनन्य असली पाहिजे, हा त्यातला एक भाग आहे. अनन्य भक्तीमध्ये जर कमी पडला आणि श्रीगुरू सोडून जर त्याला बाकीच्या गोष्टी आवडत असल्या तर त्याच्याशीच बद्ध झाला तो. म्हणजे त्याची असं दाखवून दिलं की मच्छिंद्रनाथ कुठे आहेत म्हणले तर तिकडं स्त्री राज्यात आहेत. आणि हे कळालं गोरक्षाला, आणि तिकडं त्यांना काय केलं की गेले आणायला. मग त्यांनी त्यात रंगलेले दाखवले. त्यांचा मुलगा मेनीनाथ, त्याला त्याने काय केलं की आपटलं, धुवून आणायचं ते म्हणले ह्याला धुवून आण रे. ह्याने नदीवर नेऊन धुणं आपटावं तसं आपटलं. अरे कुठे येतो म्हणले वाळायला घातले. आता म्हणजे असं करून आले तरी पुन्हा हे गप्पच, चला म्हणले बरोबर. मग बरोबर आणलं. आणि मध्ये येताना काय केलं, मच्छिंद्रनाथाने तिथून येताना 2 सोन्याच्या विटा आपल्या झोळीत आणल्या. आणि काही वेळाला सांगितलं गोरक्षा थांब, आता मला जरा जाऊन यायचं आहे लगवीला, हे सांभाळ. मग हे तिकडे गेले तोपर्यंत त्यांनी उघडून पाहिलं. म्हणले कशाला सांभाळलं आपल्या गुरूंनी, कशावर आहे कसं काय मन जातं ह्यांचं. घेतले आणि फेकून दिले. मग ह्याने काय केलं, मोठ्याने रडायला लागले. मग म्हणले अरे काय झालं माझ्या विटा, म्हणले दिले फेकून. असं काय केलं तू, कसं केलं तो, का माझा वैरी का केलं थोडंसं. म्हणलं हे का आत्ता तुम्हाला हे सगळा डोंगर सोन्याचा करून देतो. फुंकर मारली की झाला. म्हणजे तुलाच येतं का, मला येत नाही. मग शेवटी काय झालं, आले. आणि आल्यावर सगळ्या शिष्यांना हाक मारली त्यांनी, या सगळे मी गुरुला घेऊन आलो आहे आणि तुम्ही सगळे सामोरे या. त्यांचा काय आहे आगमन झालं आहे, त्यांना सत्कार करायला या. आणि ते म्हणले वेडा आहे काय, इथं बसले तिथं, तू कोणाला आणायला गेला. म्हणले कुठे आहेत, म्हणले हे काय आहे, इथनं गेलेच नाहीत कुठं. बघतो तर मच्छिंद्रनाथात, आणि मग आणलं कोणाला. म्हणजे हे सगळे जे काही त्यांच्या लीला असतात त्या लीला अशा आहेत की जर दाखवल्या तर ज्ञानीयासुद्धा त्यांच्या जवळच्यालासुद्धा भूल पडेल. पण जिथं भूल पडलेली त्यातनं बाहेर काढायचं आहे गुरुला, ते कशाला त्याला गुंत्यात पाडतील. पण कधी कधी काय होतं, काही चमत्कार करून दाखवावे लागतात. जन्ममरणाचे फिटले कोडे, तुटले बिरडे मायेचे. आता जिथं बद्धताच राहिली नाही
तिथं जन्म आणि मरण. आता आहे पण पुन्हा मरण आहे, मरणानंतर जन्म आहे. हे दोन्ही गोष्टी संपल्या ना. देह आहे तो पडेल, पण त्या देहाचं मरण आहे, जीवाचं मरण कुठे आहे? आणि जो जीव त्या लिंगदेहात बद्ध झालता तो मुक्त झाला, त्यामुळं पुन्हा जन्माला येणं नाही. जे माया त्रिभुवने व्यापिली, निमिष्य मात्रे ब्रह्मांडे रचिली, सगुणत्वे विस्तारली, सृष्टी केली स्वेच्छा. एकंदरीत काय आहे की या मायेनं एवढं सगळं ब्रह्मांड निर्माण केलं. ते असं सांगतात की क्षणात. कारण मायेला हे सगळं करायला काय वेळ लागल? माया म्हणजे कोणतं? कल्पना आहे. कल्पनेला एखादं सगळं निर्माण करायला काय वेळ लागतो? क्षणात होतं. आणि ते सगळं कसं केलं? तर आकारासह केलं. सगुणत्वे विस्तारली. मग नुसतं आकार आहेत का? तर प्रत्येकाच्या ठिकाणी त्रिगुणाचा एक एक अंग आहे. काही सत्वगुणाचे निर्माण झालेत, काही रजगुणाचे निर्माण झालेत, काही तमगुणाचे निर्माण झालेत. आणि हे सृष्टी केली स्वेच्छा. हे सगळं निर्माण करणारी कोण आहे? माया आहे. या मायेला हे सृष्टी निर्माण कर असं म्हणताना जे काय वाटलं ते मायेनं आपल्या स्वतःच्या इच्छेनं हे सगळं आहे असं दाखवलं. म्हणजे त्याच्यामुळं एवढं सगळं उभं राहिलं. हे तुम्हा आम्हाला दिसतंय ते सगळं दिसू लागलं. तयेचा नेणती पारू, ब्रह्मादी हरिहरू, उत्पत्ती स्थिती संहारू, हा व्यापारू मायेचा. तर मायेनं काय केलं? तर पहिल्यांदा जी माया निर्माण झाली तिनं सगळं निर्माण करण्याकरता कोणाला तरी पाहिजे ना तिथं. म्हणून ब्रह्मदेव, महाविष्णू आणि महादेव ह्यांची निर्मिती केली. आणि त्यांच्याकडं उत्पत्ती स्थिती लय हे सगळी कामकाजं दिली. आणि त्याच्यामुळं हे सगळं होऊ लागलं. आता निर्माण करायचं, काही काळ ठेवायचं आणि संपवायचं, आपोआप होऊ लागलं. जसं एखाद्या मशीनला त्याचं एकदा जे ते काय असेल निर्माण करण्याचे त्या लावल्या माप, त्याच्या गती लावली की आपोआप सगळं बाहेर पडत राहतं. ते सहज मशीन बरोबर तेवढ्या ह्याने ते सगळं बाहेर काढत राहते. तसं हे सगळी टांगसाळी सुरू झाली. मग त्यामध्ये सगळ्या सृष्टीचा निर्माण म्हणजेच व्यापार होऊ लागला. त्रिमूर्तीची जे सत्ता ते मूळ मायेची प्रतापता, शक्तिवीन कार्य करता, हे सर्वता नघडेची. आता या सगळ्यामध्ये हे निर्माण झालं, याला जर काही असेल तर त्याचं नाव आहे मूळ माया. मूळ माया ही शुद्ध आहे. आणि शुद्ध मायेतच हे तिन्ही देव आहेत, त्रिमूर्ती. तिन्ही देव त्यात आहेत. आणि तुम्ही आम्ही ज्यात गुंतलोय त्याला म्हणायचं तूल. म्हणजे मूल अज्ञान आणि तूल अज्ञान. त्यापैकी मूल माया आणि ही सगळी दाखवणारी जी काय आहे जीवसृष्टीची माया, ही अविद्यारूप माया आहे, ती गुंतवते. विद्यारूप मायेनं काय केलं की समजुतीनं सगळ्या निर्माण करायला भाग पाडलं. पण या सगळ्या गोष्टी माया जरी करत असली तर सत्ता परमात्म्याचीच आहे. मायेचा प्रताप आहे असं वाटतं, पण शक्तिवीन कार्य करता ह्याची शक्ती घेता येते. याच्या सत्तेवर हे सगळं आहे. जसं आपण सिनेमा पाहतो, संपूर्ण सिनेमातलं जे जे काय असेल कथानक ते सगळं पाहिलं. पण हे सगळा सिनेमा त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टरमधला दिवा होता, त्या दिव्याने दाखवला आहे. ह्या बाकीच्या काही आहे दिवा त्यातलं प्रकाश देत असल्यामुळं ती चित्र पडद्यावर उमटली. म्हणजे मुळात सत्ता कोणाची? दिव्याचीच आहे. आपल्याला वाटलं आपण पाहिला सिनेमा, पण त्या दिव्याला विसरून जातो आपण. तो दिवा आहे म्हणून हे यंत्रातनं पुढं सगळं दिसतंय हे विसरतो. आणि त्यामुळं मूळ शक्ती कोणाची, कोण ह्यातलं कार्य करता आहे हे सगळं जातं. हे सर्वता नघडेची. त्याची जर सत्ता नसती तर मायेलाही काही करता आलं नसतं. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।